यावर्षी पण 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत, सायकली आहेत, फ्रीज आहेत, असे अनेक बक्षीस आहेत. ते आता येत्या तुम्हाला 2-3 दिवसात आमचा टेम्पलेट पडलच. त्याच्यावर आम्ही नियोजन करून काय काय कशी कशी द्यायची हे आम्ही बनवून तुम्हाला टाकू त्याच्यात. या मैदानाचे मुख्य आयोजन माननीय जगनदादा पाटील, सरपंच इतारे व ग्रामस्थ मंडळ इतारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मैदान होणार आहे. तर येणारी बैला सोन्या असेल, मथुर असेल, सर्जा असेल गोटचा, आणि आपला भोंगा सैराट असेल, टिटवी असेल, भोला असेल समीर भोईरचा, अजून सोनू बोपतरावचा चिकंदर असेल, आणि अजून मेहरबान असेल. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पुन्हा एकदा राहुल पाटील या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, वर्षभर आपण ज्या बिंजोर मैदानाची वाट बघत असतोय, तो सर्वात भव्य दिव्य असा बिंजोर मैदान येत्या 4 मार्च 2026 रोजी आपल्या भेटीला येणार आहे. तर तुम्हाला तो मैदान दाखवतो. मैदानाचं काम अजून बघा मित्रांनो चालू आहे. हे बघा, काम अजून चालू आहे, काम झालेलं नाही. काट्या लावल्यात, कारण कोणी पण दुसरे कोणी पण येऊन रेशल वगैरे देतील म्हणून आधीच काट्या वगैरे लावल्यात. आणि मैदान बघा मित्रांनो, मैदान चांगला असं झालेलं आहे. अजून भरपूर काम बाकी आहे, अजून बॅरिगेट वगैरे लावायचे आहेत. आणि इकडे पण स्पेस बघा चांगला आहे मित्रांनो, म्हणजे बैल थांबवण्यासाठी आणि बैलांना सावलीसाठी पण झाडे भरपूर आहेत बघा इकडं. तर म्हणजे बैलांना आपल्या नंदी ज्या येतील त्यांना त्रास होणार नाही आपल्या. तर बघा, तर काम तर 100% एक नंबरच होणार. कारण दरवर्षीप्रमाणे आपले जगनशेठ दादा पाटील जे इताडे गावचे सरपंच आहेत, त्यांचं काम बोलाल तर एक नंबरच असतं. आणि दरवर्षी ठेवतात. गेल्या वर्षी पण आपले कार होती बक्षीस म्हणून, आणि गाड्या पण होत्या. आणि यावर्षी पण गाड्या किती आहेत, बाईक किती, काय कसं आहे तो तुम्हाला मी नंतर सांगतोय. आपले आयोजक येतील आणि आपले जे सर्वांचे लाडके सुट्टी मेकर आहेत केशवदादा दलवी, ते सुद्धा येणार आहेत. तर त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ. आधी तुम्हाला मैदान अजून एकदा दाखवतो बघा. तर मित्रांनो, आज आपल्या समोर आहे पूर्ण त्यांची आयोजन कमिटी आणि आपले सर्वांचे लाडके सुट्टी मेकर केशवदादा दलवी यांच्याकडून आपण या मैदानाची थोडीशी माहिती जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार दादा, या मैदानाबद्दल आणि हा जो आयोजन जो ज्यांच्या नावानं होतोय त्यांचं नाव आधी सांगा. आणि मेन या मैदानाला येण्याची एंट्री कुठून कुठून आहे दादा, ते सांगा आधी. हा मैदानाचं आयोजन माननीय श्री कपिलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या 4 तारखेला हा मैदान आयोजित करण्यात येणार आहे. आणि येण्याची जी मार्गदिशा आहे ती जर कल्याण, पाडगा, पनवेल, या कल्याण, पनवेल आणि ठाणारामधून तिकून येणारी ही आपला बापगाव इथून देवरुंग बापगाव व नानकर या रस्त्यातून, आणि भिवंडीवाले वाडा भिवंडीवाले येणार असतील तर सावध सोनटिंगली नाक्यावल्या, आणि नाशिकवाले येणार असतील तर समृद्धी मार्ग आमण्यावरून सीधा डायरेक्ट इथं मैदानात, व इकडं आपला मुरबाड भाग असेल तर पिसा डॅमवरून पण रस्ता आहे. म्हणजे 4 बाजून जिथून कुठून पण याल तिथून व्यवस्थित रस्ता आहे, कुठं ट्रॉफिक भेटणार नाही. तसं पण रस्त्याला समजेलच आपल्याला, कारण पूर्ण रस्त्यामध्ये गेल्या वर्षी बघा हे लावलेले होते, जसे बॅरिगेट लावलेले होते का बाबा आपला मैदान इकडे आहे, तसं यावर्षी पण असेलच ना. यावर्षी पण आहे, पण काय गाड्या एकदा चालू झाल्यावर प्रत्येकाला समजतात कुठं मैदान आहे. आणि हा मैदान नामांकित आहे आणि सर्वांच्या परिचयाचं मैदान आहे. कारण 2 वर्षे या मैदानात खूप लोक येऊन या मैदानाचा आनंद घेतलेला आहे. तर याही वर्षी यावा आणि असाच भरघोस पब्लिक येऊन या मैदानाचा आनंद घ्यावा. आणि मेन दादा, हा मैदान किती वाजता मेन चालू होईल दादा? आता आमची तयारी तर पहिले ज्या व्हॉट्सअपच्या गाड्या असतील तर आम्ही असे करणार आहे, व्हॉट्सअपची गाडी जमली तर ते एक दिवशी अगोदरच आमच्या आयोजकांचे पैसे जमा करायचे, त्यांना पावत्या आम्ही देऊ आणि त्यांना टायमिंग आम्ही 9चा देऊ सकाळी. म्हणजे सकाळी 9 वाजता बरोबर चालू होतील. हो, चालू आहे ना.
आणि संध्याकाळपर्यंत किती वाजेपर्यंत असेल असं? संध्याकाळचा आम्ही बारीक गाड्या 4 वाजेपर्यंत चालू ठेवणार आहोत. त्याच्यानंतर मग आलेल्या गाड्या पूर्ण आम्ही 9 वाजेपर्यंत मैदान चालवणार आहे. रात्री 9 हो, वाजेपर्यंत पूर्ण फोकसची म्हणजे व्यवस्था focus करणार आहे. वगैरे लाईट वगैरे असेल सर्व करणार आहे. असं. आणि दादा मेन या गेल्या वर्षी जसं गाडी होती, 4 व्हीलर होती, वापस 2 व्हीलर पण होत्या, तर यावर्षी पण असं बक्षीस दादा काय काय असेल? यावर्षी पण 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत, सायकली आहेत, फ्रीज आहेत, असे अनेक बक्षीस आहेत. ते आता येत्या तुम्हाला 2-3 दिवसात आमचा टेम्पलेट पडलंच. त्याच्यावर आम्ही नियोजन करून काय काय कशी कशी द्यायची हे आम्ही बनवून तुम्हाला टाकू त्याच्यात. नक्की दादा. आणि दादा आपल्या प्रेक्षकांसाठी पण बक्षीस असतीलच? प्रेक्षकांसाठी आता आम्ही ठरवला नाही, जेव्हा आम्ही बसू तेव्हाच आम्ही अजून लकी ड्रॉचं काही काही नियोजन केलं नाही, नियोजन केलं कारण नाही. पब्लिक जरा जास्त होतं ना, त्याच्यामुळं कोणी काय पण करतं, त्याच्यामुळं पब्लिकचा बक्षीस आता यावेळेस शक्यतो आम्ही कॅन्सल करणार आहोत. ओके ओके. आणि दादा आपले जे सुट्टी मेकर असतील, ड्रायव्हर असतील आणि दुसरे जे त्यांच्यासाठी पण काही बक्षीस असतील दादा? हो, ठेवूत ना बक्षीची प्रत्येक. सायकली एवढे आहेत, फ्रीज एवढे आहेत, त्याच्यातल्या काहीतरी 1-2 बक्षीस आम्ही सुट्टी मेकरला ड्रायव्हरांना ठेवून देऊ. आणि दादा या मैदानाचे मुख्य आयोजक कोण आहेत दादा? या मैदानाचे मुख्य आयोजन माननीय जगनदादा पाटील, सरपंच इतारे व ग्रामस्थ मंडळ इतारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मैदान होणार आहे. आणि दादा हा मैदान जो आहे हा कोणाच्या सल्ल्याने म्हणजे घेतलाय तुम्ही? हा मैदान सेवाभावी संस्था ठाणा, रायगड, पालघर व मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली व संदीपभाई माली भोपाळ अध्यक्ष आपले व उपाध्यक्ष व खजिनदार सर्व इतर पदाधिकारी आणि भिवंडी तालुका कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे. तरी पण जी मला आता बंदी घातलेली होती ती बंदी उठवल्याबद्दल मी माझ्या वतीकडून वरच्या कमिटीचे संदीपभाई असतील व इतर पदाधिकारी असतील मला माफी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. आणि जे मला माझ्यासाठी गाडा मालक धावले त्यांचे पण आभार मानतो आणि मला बंदी उठवल्याबद्दल त्यांचे धन्यवाद करतो. आणि दादा आतापर्यंत हा मैदानाचं म्हणजे मैदान कुठपर्यंत झालेलं आहे असा तयार? आता जवळजवळ हा मैदान 80% पूर्ण झालेलं आहे. फक्त आता पाणी मारून रोलर मारायचं आहे आणि बॅरिकेड लावायचे आहेत. तर येत्या या 4-5 दिवसात आम्ही 20 तारखेपासून बॅरिकेड लावायला चालू करणार आहे. आणि पबिलियन यावर्षी 80% पबिलियन केलेलं आहे बसासाठी आणि 100% बॅरिकेड आहे. म्हणजे दरवर्षीप्रमाणे म्हणजे यावर्षी पण येणाऱ्या पब्लिकला थोडा पण त्रास होणार नाही, काहीच त्रास होणार नाही, कारण बसायला केलेलं आहे पूर्ण. या इथं जो आपला टोल नाका इथपर्यंत डायरेक्ट बसायला केलेलं आहे आपण. असं म्हणजे एवढा ऊन किती ऊन म्हणजे ऊन असला तरी पण आपल्या पब्लिकला त्रास होणार नाही या गोष्टीचा? नाही, उन्हाचा कसं आहे, उन्हाचाच खेळ आहे. पब्लिकचा त्रास काय, उन्हाला आम्ही मंडप टाकायचा विचार नाही, कारण बैला पण उसकतात ना मंडपाला, तर आम्ही ओपन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके ओके. आणि दादा मेन हा जो मैदान आहे याचा पल्ला किती असेल दादा? हा मैदानाचा पल्ला जवळजवळ 1150 फूट आहे. आम्ही 1150 माप फूट. टाकलेला आहे. यावर्षी 550 फूट अजून वाढवलेला आहे. आणि जी पाठीची रुंदी आहे ही कुठल्याच पाठीला एवढी रुंदी नसेल, एवढा रुंद घेतले. आणि मधली चाकोरी आम्ही मोठी का ठेवले, तर का बैल याबाजचा त्या बदला जायलाच नको अशी आम्ही चाकोरी ठेवले. आणि मधला पेशच पालाचा आहे तो रुंद आहे, त्याच्यामुळे चाकोरी आम्ही मोठी ठेवले मधली. असं दादा. आणि दादा आपले जे छकडे मालक आहेत, छकडे शौकीन आहेत, यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल दादा? छकडवाल्यांना एक नम्रतेची विनंती आहे, कारण इथं अशी पब्लिक जमणार आहे, त्याकरता छकडवाल्यांनी लवकरात लवकर येऊन मैदान आयोजकांना सहकार्य करून लवकर शर्ती जमवून आणि खूप असा आनंद घेऊन लवकरच शर्ती जमवा. आणि कुठंही न कोणाशी वाद करता आपली आनंदाने शर्यत जमवून गुलाल घेऊन आनंदात घरी जा लवकरच. आणि दादा आपले जे शर्ती बघायला जे आपले पब्लिक येणार आहे त्यांच्यासाठी काय सांगाल दादा? पब्लिकला एकच नम्रतेची विनंती आहे, हा आपला बैलगाडा क्षेत्र हा चांगला आहे, परंतु जेणेकरून कोणी पण मैदानातून नको जायला, कारण बसायला पब्लिक केलेलं आहे. तुम्ही आनंद घ्या आणि घरच्या घरी व्यवस्थित जा, कारण आपला कोणतरी घरी आपली वाट बघत असतो. म्हणून शर्तींचा आनंद घ्या. आणि माझे एक आपले सट्टेवाले आहेत
जसे मागच्या वर्षी मला सहकार्य केलं तर कोणीच आतमध्ये नव्हते आले, अशी याही वर्षी सट्टेवाले मला मदत करून बाहेरून आनंद घ्या. तुमचा काय लावायचा असेल बाहेरून लावा आणि सहकार्य करा कमिटीला व आम्हाला स्वतःला सहकार्य करून आम्हाला आयोजकांना तुम्ही असा शांततेप्रमाणे मैदान पाराल याच दृष्टीने तुमचे मी आभार मानेन. ओके. आणि दादा एखादी जर शर्यत जिंकली किंवा समोरचे कोणी हारले तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल दादा? बघा, हारजीत नेहमी होत असतं. आज यो पैलवान परल तर उद्या तो पैलवान कुस्तीचीच कधी आहे. कारण आणि जर आनंदात तुम्ही जिंकला तरी आनंदात तुम्ही एक फोटो काढा, जास्त जल्लोष काही करू नका. कारण कोणाला आपल्यापासून त्रास झाला नाही पाहिजे समोरच्या हारणाऱ्या गाडी मालकाला. त्या करताना गाडा मालकांना नम्रतेची विनंती, आपला जल्लोष असेल तो आपल्या घरी जाऊन करा. इथं फक्त बैलांवर गुलाल टाका, तुमच्या टिकला लावा आणि बैला सोडून सरळ घरी निघा. आणि दादा या मैदानामध्ये मोठमोठे नंदी येतीलच मला असं वाटतं, तर काय वाटतं कोणती कोणती नंदी येऊ शकतात दादा? आता नंदी भरपूर येतील, थोडा टाइम घेतो आणि सर्वांची नावं घेतो. कारण काल पण नावं घेतली. आता मीच एवढे नंदी सोडतो तर माझ्या ध्यानात नाही ते किती किती नंदी मोठे मोठे आहेत ते. तरी पण मी माझ्या जेवढा ध्यानात येतात तेवढ्यांचे मी नंदीचे नाव घेतो. आणि चुकून कोणचा नाव राहिला तरी गाडा मालकांनी माझा राग धरू नका. कारण बैलांचे असं आपण साधा बोलतो व नावं घेतो, पण जेव्हा आपण TV बोलतो तेव्हा पटापट नावं येत नाही. तर येणारी बैला सोन्या असेल, मथुरा असेल, सर्जा असेल घोटचा, आणि आपला भोंगा सैराट असेल, टिटवी असेल, भोला असेल समीर भोईरचा, अजून सोनू बोपतरावचा चिकंदर असेल, आणि अजून मेहरबान असेल, अजून संदीपबाईचा बिच्छू असेल. असे अनेक बैल आहेत. ते सर्व नामांकित बैल या मैदानाला उपस्थित राहून या मैदानाचा आनंद घेतील आणि आम्हाला मैदान आयोजनात सहकार्य करतील. धन्यवाद दादा. तर दादा पाठीचं काम कुठपर्यंत झालेलं आहे जरा दाखवा दादा. पाठीचं काम तर 100% झालेलं आहे. खाली पाणी मारायचं आले आणि रोलर मारायचं आले, बाकी बॅरिगेडचा बाकी तर 100% काम झालेलं आहे. म्हणजे अजून 2-4 दिवसामध्ये काम जास्तीत जास्त होऊन जाईल. मला वाटतं 22 तारखेपासून पूर्ण बॅरिगेड आणि बॅनर सर्व टेम्पलेट पण पडेल आपला कशा कशा बक्षीस द्यायच्या, आणि तेव्हा 100% कामाला जोरात चालू होईल अजून. असं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, बघा मैदान बघा. फाटी दाखव, चाकोरी किती मोठी आहे बघा. चाकोरी बघा मित्रांनो किती मोठी आहे, आणि पळणाऱ्या बैलाला पण मैदान किती मोठं आहे तो. जेणेकरून उजवीचा जो गाडा आहे तो डावीला जाणार नाही आणि डावीचा गाडा उजवीला जाणार नाही, एवढी मोठी चाकोरी आहे. आणि बैलाला पळण्यासाठी दाखव. हा, आणि पळण्यासाठी बघा किती स्पेस बघा मित्रांनो, भरपूर स्पेस आहे. आणि दादा या मैदानासाठी बघा बाहेरून भरपूर लांबून नंदी येतील. ते आपले नाशिक झाले, नगर झालं, इकडून जे बैल नंदी येतील त्या नंदींसाठी जर एक दिवस आधी आले तर त्यांच्यासाठी काय असेल दादा? त्यांच्यासाठी मागच्या वर्षी पण आपण त्यांच्या बैलांसाठी चारा पाणी सर्व ठेवला होता, त्यांच्यासाठी जेवण ठेवला होता. याही वर्षी तसाच राहील. जे पण कोणी येतील वस्तीला येतील, आपली इथंशी ही पोरं आहेतच, त्यांच्याकडे या संपर्क साधा आणि त्यांच्या बैलांना चाऱ्यापासून त्यांना राहण्यापासून आणि त्यांच्या जे बर्ब मालक येतील त्यांच्या जेवणापासून सर्व सोय आहे. आणि दादा या मैदानासाठी आपले पोलीस बंदोबस्त झालं, ॲम्ब्युलन्स वगैरे झालं, याची सोय असेलच ना दादा? या मैदान आपला रितसर असतं सालाबाद प्रमाणे, असं नाही का. याच्यात जेवढी सुविधा असते तेवढी राहील. पोलीस बंदोबस्त पण यावेळेस मागच्या वेळेस कमी होत्या, पण यावेळेस 3 गाड्या आम्ही ठेवणार आहेत पोलिसांच्या. असं, आणि ॲम्ब्युलन्स पण असेल, म्हणजे एखाद्याला थोडंफार काय लागलं तर लगेच दवाखान्यात घेऊ शकतो. ॲम्ब्युलन्स तर आपल्याला राहणारच आहे कंपल्सरी. ओके दादा. चला दादा धन्यवाद, चांगली माहिती दिली. आणि मित्रांनो आपण पण आतापर्यंत सध्या एवढंच मैदान झाले, पण अजून जर पूर्ण मैदान झाला होण्याच्या आधी पण मी एक व्हिडिओ दाखवेन. आणि पुन्हा एकदा आपण केशव दादा आणि यांच्या सर्व आयोजक कमिटीची पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडून या मैदानाची माहिती जाणून घेऊ. तर धन्यवाद दादा, आणि धन्यवाद सर्वांना मानतो मी. धन्यवाद तुझे पण, कारण तू कालपासून मला फोन करत होता का दादा थोडीशी काहीतरी माहिती दे, आणि जी आता मी थोडीशी माहिती दिली ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुझं आहे. आणि पोहोचवल्याबद्दल तुझे पण परत आभार मानतो. असाच आमची
मुलाखत घेतल्या. तुटकं मुटकं शब्द असेल काय जोडले चुका झाल्या असेल आम्हाला माफ करा आणि असेच लोकांपर्यंत आमचे शब्द पोचवा. धन्यवाद दादा, धन्यवाद, थँक्यू.